1982ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान अशी भूमिका घेत जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। ऐतिहासिक टाउन हॉल बाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 3000 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शनचा आवाज घुमला। यावेळी नो पेन्शन नो वोट, पेन्शन आमच्या हक्काची, इन्क्लाब जिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। येत्या 4 दिवसात मुख्यमंत्र्यांनी GR काढला नाही तर 27 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक अनिल लबेकर यांनी दिला। महाराष्ट्र राज्यातल्या 17 लाख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 7 दिवसाचा संप केला, पुन्हा 1 दिवसाचा संप केला। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला मी जुनी पेन्शन योजना लागू करू म्हणून, पण कुठला GR आला नाही। आणि नंतर मुख्यमंत्री महोदयांनी आपला शब्द फिरवला आणि सांगितलं की कर्मचाऱ्यांनी शिक्षकांना सुधारित नवीन पेन्शन योजना आम्ही लागू करू म्हणून। सुधारित नवीन पेन्शन योजना महाराष्ट्रातल्या 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांना मान्य नाही आहे। आम्हाला 1982ची जुनी पेन्शन योजना आणि 1984ची कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन योजना म्हणजे पेन्शन विक्री म्हणतात, ह्या दोन्ही पेन्शन योजना महाराष्ट्रातल्या 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांना पाहिजे आहेत। त्यास आमचा आज लढा सुरू झाला आहे। कोल्हापुरात ह्या लढ्याचं रणशिंग फुंकलं आहे। यामध्ये कर्मचारी शिक्षकांच्या भावना तीव्र आहेत। या 4 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी GR नाही काढला की सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन योजना आहे तशी लागू केली जाईल, असा GR नाही केला तर लगेचच्या लगेच आम्ही 27, 28, 29 ऑगस्टच्या दरम्यान बेमुदत संपावर जाणार आहोत। आणि बेमुदत संप झाला तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यकर्त्यांना त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे, असं मी त्यांना इशारा देतो। महाराष्ट्रात वोट फॉर OPS हे अभियान राबवण्यात येणार आहे। जो पेन्शन देईल त्यालाच कर्मचारी मतदान करतील, अशी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी सांगितलं। आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन क्रांती महामोर्चाचं आयोजन केले। महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना या अगोदर DCPS, त्यानंतर NPS आणि आता येऊ घातलेली GPS सारखी अत्यंत बेभरवशाची योजना लादली जात आहे। महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचाऱ्यांच्या मध्ये याबद्दल असंतोष आहे आणि गेली 10 वर्षे हा लढा चालू आहे। कधी अर्धनग्न आंदोलन केलं, कधी मुंडन आंदोलन केलं, कधी पेन्शन दिंडी काढली, कधी पेन्शन संघर्ष यात्रा काढली, पण या सगळ्याचा परिपाक म्हणजे शासनानं कोणतीही दखल घेतली नाही। आणि आज महाराष्ट्र शासनाला आमचा एक इशारा आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये वोट फॉर OPS हे एक अभियान राबवत आहोत। जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा। येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जर हा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये वोट फॉर OPS हे अभियान राबवलं जाईल। जो पेन्शन देईल त्यालाच कर्मचारी मतदान करतील, यावर कर्मचारी ठाम आहेत। दरम्यान मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं। यावेळी पेन्शन समन्वयक समितीचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, दादा लाड, SD लाड, भरत रसाळे, राजाराम मोरे, गजानन कांबळे, निलेश कारंडे, बालाजी पांढरे, विजय रामाने, मंगेश धनवडे यांच्यासह शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।